दो है ना, दोनों का लगेगा ना, लोकल वाला का भी लगेगा। मॅडम महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभागाध्यक्ष आहेत महेश प्रकाश। चला चला चला, आप लोग कौन है? पहले तो ते बैनर काढा हो। 1 तारीख को होगा बुकिंग काढू की फाडू? फाडू का? हिंदी में तो सचिव आहे तुम्ही बसा। एक मिनिट साईड। आमचे ना मॅडम बरेचसे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आणि बरेचसे स्लम मधले म्हणजे कुठले दामोनगर कुठले एरिया नगर नरसीपाडा असे थोडा एक मिनिट साईड। तिथे बरेच जणांची कंप्लेंट्स आहेत की आम्हाला सिलेंडर भेटत नाही। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही जण येतात तिथे ब्लॅक करतात, निघून जातात, तेच लोक येतात। म्हणजे आज हे आले परत 4 दिवसांनी तोच कोणाचा तरी सिलेंडर वाटला घेऊन येतो आणि जातो, म्हणजे याची शहानिशा होत नाही। आमच्या सगळ्यांची अशी विनंती आहे की ज्याला कोणाला वाटला जातो तर तुमचे पण काही असतील, म्हणजे मी तुम्हाला ब्लेम नाही करत, पण तुमचे खालचे पण स्टाफ असतील काय असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये त्यांची सुद्धा हात असतील किंवा ते सुद्धा मॅनेजमेंट करून देत असतील, तेच लोक असतात। त्याच्यामुळे ऍक्च्युअल युजर जो आहे त्याला बाटला भेटत नाही। तर आमची अशी आपणास रिक्वेस्ट आहे की काहीतरी असे यंत्रणा राबवा की ऍक्च्युअल युजर पर्यंत तुमचे बाटले पोहोचतील, म्हणजे लोकांना त्याचा त्रास होणार। आणि जे कोणी मिसयूज करत असतील तर त्याला फाईन बसावा। आम्ही पाहिजे तुमच्या मदतीला, आमचे शाखाधीश पदाधिकारी तुमच्या पाहिजे मदतीला येतील। आणि काही आमचे पदाधिकारी ज्यांना अजून भेटलेच नाहीये अशांचे मला वाटते तुम्हाला लिस्ट आणून देतील। त्रिमलजी हे त्रिमलजी आहेत आमचे एक शाखाधीश प्रकाश येऊ शकले नाही, भोसले साहेब आणि संदेश कसाई असे आमचे तुम्हाला काही लिस्ट देतील की आमचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी पाहिजे स्पेशल द्या। आणि पण तुम्ही ते पण चेक करा की म्हणजे असं आम्ही नाव देतो म्हणून त्यांना देऊ नका। त्यांनी जर खरंच 25 दिवसाच्या आत घेतले असेल तर त्यांना देऊ नका, पण खरंच त्यांनी जर घेतलेले नाहीये, त्यांना जर बाटला भेटलेला नाहीये तर तुम्ही त्यांना तो बाटला पोचता करा अशी आम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, विनंती करतो। आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट, सर्वात तुमच्या ऑफिसच्या बाहेर, कार्यालयाच्या बाहेर जो बॅनर लागलाय तो आत्ताच्या आता आमच्या समोर काढा, परंतु हिंदीमध्ये लिहिलेला आत्ताच्या आता आम्ही त्याला आता हे कार्यकर्ते फाडणार होते, त्याला मला फाडू नका, आपण त्यांना सांगूया, त्यांची चूक लक्षात आणून देऊया आणि तो बॅनर आत्ताच्या आता तिथून काढायचा फाडायचा। म्हणजे तुम्ही स्वतः काढा आणि त्याला आत ठेवा आणि दुसरा मराठीमध्ये लावा। आपण महाराष्ट्रात राहतो, आपण मुंबईत राहतो आणि इकडचे बरेच तुमचे कस्टमर्स हे सुद्धा महाराष्ट्रीयन असतात, तर हिंदीमध्ये बॅनरची आपल्याला काही गरज नाहीये। तर तो बॅनर सुद्धा तुम्ही आत्ताच्या आता आमच्यासोबत काढून टाका, ठीक आहे? आमचं एक तुम्हाला एक पत्र देतो, विनंती पत्र। स्पेशली असे काही 100 गाड्यांचे असे आम्हाला बाटले मिळू शकतात का ज्यांना जे आमचे कार्यकर्त्यांची लिस्ट देतो ना, म्हणून सांगितलं ना मी त्यांना, त्यांचे कार्ड नंबर सुद्धा देऊ असं काय होऊ शकतं? नरसीपाडा दामोनगर हनुमान नगर असे आमचे सगळे पदाधिकारी असतात। गाडी आमची तिथे गेलेलीच आहे, रोज जाते मॅडम गाडी। मी तुम्हाला तेच सांगतो मॅडम, प्रॉब्लेम काय आहे मी स्वतः ऑर्डर पडते ना 2-2 तास मी स्वतः उभी राहून पण तेच लोक जातात आहे। पेंडिंग आहे सर, मला फक्त एक मी सिंपल तुम्ही सहकार्य करता आम्हाला मान्य आहे। प्रत्येक आम्ही कस्टमरला सांगतो तुम्ही लाईन लावू नका, आमची गाडी गेली ती गाडी तिथे अडवतात, तिथनं सिलेंडर घेतात, मग आम्ही डिलिव्हरी तरी लाईन लावलं तर आम्ही डिलिव्हरी प्रॉब्लेम होतो ना मॅडम। त्यासाठी आम्ही कस्टमरला सांगतो लाईन लावू नका, तुम्हाला डोर टू डोर सर्व्हिस भेटेल। हाच प्रॉब्लेम आहे आमचं, पण तुम्हाला तेच की तुम्हाला त्याच लोक सिलेंडर घेऊन जातात। सर्व्हिस गटाची लोक येणार, सर्व्हिस आम्हाला आम्ही साहेब मी बोलत नाहीये, आम्ही तुम्हाला मदतीसाठी आलोय, आम्ही तुमच्या मदतीसाठी आलोय। तुमची जेव्हा गाडी येणार आमच्या कार्यकर्त्यांना सांगा एक पोलिसांची मदत घ्या, 2 कॉन्स्टेबल उभे ठेवा, म्हणजे तुमच्याकडून कोण सिलेंडर घेऊन जाणार, आम्ही तुम्हाला मदत करू। म्हणजे मोठी गाडी येते, रस्ता बंद, आंदोलन करणार, हे सर्व करणार, असं थोडी केलं चालतं का सांगा मला? अक्षरशः आमच्या टेम्पो मध्ये सर 12 तो वडर पडत आहे ना, 12 सिलेंडर त्याचे चोरीला गेलेले, भरलेले सकट, भरलेले सकट
तर आता त्याला एक एमटी सिलेंडर 3,300 रुपयाची आहे, एमटी येते आणि 912 रुपये त्याचं भरलेले कॉस्ट. आता तो एवढं कसं भरेल सांगा, एवढं पण पब्लिकला तुम्ही समजत पोलिसांची नाही. मदत का नाही केली? सर्व दिलेली आहे तरी अक्षरशः मी तिथे काल उभी राहिलेली होती, बाजूला माझ्या समोरून ती बाई घेऊन जाते, त्या लक्षात गेले ते तिला पकडून आणलं समोरून. ऑफिसच्या आतमध्ये इथे ठेवलेलं सिलेंडर पब्लिक घेऊन जातात. एवढं पण पॅनिक होण्याची सिच्युएशन सिच्युएशन नाही. नाही आम्हाला आणि सुद्धा आम्ही पण cylinder त्यासाठी पण आलो येतात मॅडम की असं. त्यासाठी तुम्हाला ते सांगण्यात आलंय की जे ऍक्च्युअल युजर आहे ते बाजूला राहतात आहे ते दोन्ही बहिणी आणि जे हे युजर आहेत ना, जे डमी आहे, जे ब्लॅक करतात तेच तुमच्याकडून मांडून घेऊन जातात. आमचं सुद्धा म्हणणं हेच आहे आम्ही की काय तुम्ही ते आता याच्यासाठी यंत्रणा वेगळ्या राबवा. कस्टमर का होतं बुक घेऊन येतो, आम्ही त्यांच्या बुकामध्ये बघतो, त्यांच्या बुकामध्ये एंट्री नाही, मग Entry आम्हाला त्यांना द्यावं लागतं ना सर. बरोबर. तसं आम्ही नाही दिलं तर मग कसं होणार? नाही हे एंट्री तुमचे book एंट्री केलेले न आहेत. करता हा, घेतलेले ते आहेत ना booking केलेलं आहे, आतापर्यंत. त्यांच्या बुकामध्ये मॅडम, entry याच्यासाठी आहे. आणि ते पोलिसांची काय मदत का नाही घेत तुम्ही? त्यांच्या बुकामध्ये जे 3-3 महिने 6-6 महिने सिलेंडर नाही, पण एंट्री करत नाही पब्लिक पण. तुम्ही मग आमच्या कार्यकर्त्यांची मदत Book पण करा. देत नाही. तुम्ही जर बाटला देताय तर देणाऱ्याचं तुम्ही पाकिट आमच्या कार्यकर्त्यांची मदत करा. तुम्ही आमच्या संदेशी यांना जे काही मदत असेल ना, आमच्या कार्यकर्त्यांची आमचे शाखाध्यक्ष आहे तुमच्या मदतीला येतील, त्यांची मदत घ्या. आम्ही तुम्हाला मदत करायला आलो. जे एरियामध्ये गेले ना तिथे आमचे पदाधिकारी त्यांची मदत हा, घ्या त्यांची ना. मदत घ्या ना. तुम्हाला हे मिसयूज होणार नाही. आम्हाला त्यांची पण मला माहिती आहे, रात्री 2:30 वाजता काहीतरी मारा बोलायला सांगा. आमचाच तो कार्यकर्त्याच्या भावाला मारला तेव्हा एजन्सी मंडलिक म्हणून तुमचं काय नाव त्याचं तो मंडलिक ना. आता हा डिलिव्हरी बॉय कोण आहे? सॉरी अरे आतमध्ये आहे. मामाचा मुलगा. आता तुम्ही वडाळ्यात गेले तर इकडच्या शाखेत असेल त्याला फोन करा, ते तुम्हाला सर्व कॉपरेट करणार. जे आमच्या तिथे आशाताई चांदर आहेत ते तुम्हाला मला वाटतं जानूपणाला नाही ते मदत करत होते ते. त्याची तुम्हाला दुर्गा मदत मंदिर करतो. रोडला त्यासाठी तुम्हाला काही मदत लागेल मॅडम, आमचे जे संपर्क आहेत आम्ही तुम्हाला सहकार्य करून मदत करू. पण हे जे डबल चाललंय ना, ऍक्च्युअली काय विषय होते माहितीये, काही जण काय करतात तुमच्याकडून जबरदस्तीने सिलेंडर घेतात, एकाच्या नावावर घेतात आणि हॉटेल आणि जे कॅटरिंग वाले आहेत, कमर्शियल बंद आहे त्यांना ब्लॅकने विकतात, पहिल्यापासून सुरू आहे म्हणून झालाय. त्यांना ब्लॅकने विकतात. कमर्शियल बंद असल्या कारणाने आता हे- बंद आहे सध्या. आता चालू झालंय ना सुरू. धंदा वगैरे व्हायला पाहिजे म्हणून ते विकतात. हा सगळा मोठला गोळ चाललाय, तर तो कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो. ठीक आहे, आमचं तुम्हाला एक विनंतीचं पत्र आहे मॅडम. आहे त्यांना द्या कॉपी. एक रिसिव्ह कॉपी आम्हाला द्या. ते सगळं विसरू नका. घ्या, पत्र घ्या. या इकडे आपल्या या या कार्यालयात. मॅडम तुम्ही पण या. घ्या. चौकीला आहे. हे आहे ना, HP लालजी आहे, बरोबर आहे. ईशा, काशी साहेब नाही, नाही. खासगी साहेब. कुठे बाहेर गेले? ते कृषी प्रतिकडून द्या. HP चं कुठल्या संदेशी घ्या. यांची आवाज आली. त्रिमलची तुम्हाला आहे ना मॅडम, आमचे त्रिमलची आहेत, ते तुम्हाला ना लिस्ट आणून देतील आणि त्यांना कसं पोचता करेल ते बघा. भारत गॅस काढतील, HP गॅस. खाली खिशा आगे नको होणार आहे. धन्यवाद. थँक्यू मॅडम.